लाडकी बहीण आपण हे जे चॅनल चालू केलेलं आहे, की ह्याच्यामध्ये महिलांना कुठेतरी स्वतःला पण काहीतरी म्हणजे काहीतरी करता यावं म्हणून महिलांचे स्वतःचे आवाज महिलांच्याच हाताने कुठेतरी बाहेर आणण्यासाठी हे महिलांचं चॅनल केलेलं आहे आपण. आणि ह्याच्यामध्ये पत्रकार किंवा हे बातमी घेणारे हे सुद्धा महिलाच असतात. स्वनिधी योजना जी आहे ती जे फुटपाथवर छोटे छोटे व्यवसाय करतात त्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा तो करण्यासाठी 15,000चं फर्स्ट लोन भेटतं. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आता एक 4-8 दिवसानं 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण आपल्या चॅनलवर आपल्या जिल्ह्यातील कर्तबगार महिला आहेत, कोणत्याही क्षेत्रात असतील, शेती असेल, उद्योगधंदे असतील, बचत गट किंवा कोणत्याही क्षेत्रात जे कर्तबगार महिला आहेत ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे, अशा महिलांचा आपण मुलाखत घेत आहोत आणि आपल्या प्रेक्षकासाठी आपण दाखवत आहोत. तर आपण सध्या आलेलो आहोत धाराशिवमध्ये. धाराशिव जिल्ह्यातील एक राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महादेवी माळी या आपल्या सोबत आहेत. आपल्याला त्यांचं मुलाखत घ्यायची आणि आपल्या प्रेक्षकाला त्यांचा परिचय करून द्यायचा. तर थोडक्यात त्यांचा परिचय म्हणजे त्या राजकीय आहेत, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष आहेत. पण शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य आहे 20% राजकारण आणि 80% समाजकारण, तर त्या ब्रीदवाक्याला तंतोतंत खरं उतरलेल्या म्हणजे ह्या महादेवी माळी. राजकारणात थोडासा त्यांचा सहभाग असतो, पण पूर्ण वेळ समाजकारण त्याच्यामध्ये त्यांचं मोठं काम आहे. महिला सक्षमीकरण त्याच्यावर बरंचसं काम आहे. महिला सक्षमीकरण, महिलांना घर बसल्या उद्योग उभा करून दिलेत त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय. पुन्हा महिलांना उद्योजक बनण्यासाठी, त्यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी लाडकी बहीण पतसंस्था त्यांनी चालू केलेली आहे, त्याविषयी पण आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि एक महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळावं त्यासाठी त्यांनी लाडकी बहीण न्यूज हे युट्यूब न्यूज चॅनल सुद्धा त्यांनी चालू केलंय आणि त्याविषयी पण आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सहकारी वनिता कोळे आहेत, ते आशा कार्यकर्ते म्हणूनही काम करतात. तर आपल्याला दोघीची पण आपल्याला चर्चा करायची, मुलाखत दोन्हीची मुलाखत घ्यायची. मॅडम, प्रथम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. मला सांगा, आता तुम्ही राजकारणात राहील, राजकारणात कधीपासूनचा प्रवास आहे, कधीपासून काम करताय राजकारणामध्ये? राजकारणामध्ये असं 4 वर्ष झालं मी शिंदे म्हणजे शिवसेनेतच पहिल्यापासून काम करतो किंवा आमच्या घरामध्ये शिवसेनाच आहे पहिल्यापासून. पण जसं की शिंदे साहेबांचा आपलं स्वतःचा शिंदे गट स्थापन झालाय तेव्हापासून आम्ही ह्या शिंदे गटामध्ये शहर प्रमुख पदावर काम करते. अगोदर फक्त कार्यकर्ते म्हणून करत होते, पण आता शिंदे साहेबाच्या गटामध्ये शहर प्रमुख या पदावर काम करते. मग आता पक्षाचं काम करताय म्हणजे संघटना बांधणे, पक्ष बांधणे, हे का कधी निवडणुकीला कुठे उभारले होते? निवडणुकीला वगैरे काही नाही उभारले. मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि आमच्या घरामध्ये कोणालाही राजकीय वारसा नाहीये. मी असंच की सामाजिक कार्य म्हणून काम करते. मला सांगा, राजकारणाचा थोडासा भाग आहे, पण तुमचं समाजकार्य मोठं आहे. आम्ही आमच्या चॅनलवर त्यांच्या बातम्या पण दाखवलेल्या आहेत. बऱ्याच महिलांना घर बसल्या उद्योग करून दिले, मग त्यांना प्रशिक्षण देणं, वेगळं मशिनरी देणं, मार्गदर्शन करणं, त्याविषयी काय काय तुम्ही काय काय केलं, काय सांगते? आम्ही महिलांना हाताला घर बसल्या कसा रोजगार उपलब्ध करता येईल ह्याच्यावर भर देतो. आमच्याकडे महिला घरगुती कसं उन्हाळी काम असतात, कुरड्या, पापड्या, सांडगे हे बनवण्यासाठी म्हणजे ज्या महिला 65 ते 70 वर्षाच्या पुढे गेलेल्या आहेत, त्या महिलांना कुठेही काम भेटत नाही. त्या महिलांना पण उभं करण्याचा प्रयत्न करतोय आणि छोट्या प्रमाणामध्ये सुरू पण आहे ते. आणि ज्या महिला तरुण युगात आहेत त्यांना ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग देतो किंवा टेलरिंगचं देतो किंवा आरिझन आर्ट वगैरे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात तर त्याच्यामध्ये उतरवतो त्यांना. आणि हे सगळं आम्ही आतापर्यंत विनामूल्यच केलेलं आहे. जसं की आम्ही कुठल्याही प्रकारची फीस वगैरे आकारत नाही. नाममात्र फीस म्हणजे त्याचं फॉर्म भरणे वगैरे हे एवढंच लागू शकतं त्याला. किंवा आम्ही ह्याचे काय म्हणतात रोजगार हमीचे कामं करून देतो. जसं की स्वनिधीचे कामं करून देतो. भाजीपाल्याचे रेडीचे वगैरे दुकान लावतात लोक, वडापावचे गाडे वगैरे त्यांना किंवा शासकीय कुठल्याही योजना आहेत ते मिळवून देण्याचं आम्ही प्रयत्न करतो. किंवा अपंगाच्या पगारी किंवा कुठल्या महिलांचे काही एकल महिला असतात त्या महिलांच्या काही अडचणी असतात त्यांना पण आपण सहकार्य करतो. मला सांगा, आता बऱ्याच जणांना तुम्ही शिलाई मशीन, पिठाची चक्की बऱ्याच महिलांनी दिलेले आहेत, आम्ही बातम्या पण केलेल्या आहेत. ते असं काय सांगतात त्याविषयी, म्हणजे कशा दिल्या आणि किती आतापर्यंत किती महिलांना? आपण एक 800 ते 900 महिलांना शिलाई मशीन दिलेलं आहे. त्या महिला त्यांच्या त्यांच्या भागामध्ये कुठं क्लास करतात किंवा काही महिलांना गरज आहे त्यांना आपण ट्रेनिंग देतो आणि त्या महिला त्यांच्या त्यांच्या घर बसल्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
आणि समाधानी पण आहेत. आणि जसं की आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेतून महिलांना 1,500 रुपये दिलेले आहेत. महिलांनी पैसे जमा करून जसं की मार्केटला मशीनची किंमत 7, 8, 10, 11,000 रुपये आहे. तर त्याच्या हाफ रेटमध्ये आपण डायरेक्ट कंपनीकडून कसं महिलांपर्यंत पोहोचतं हे बघून अर्ध्या पैशामध्ये म्हणजे 4,000 रुपयांमध्ये आपण शिलाई मशीन उपलब्ध करून दिलेले आहे. लाडकी बहिणीचं जे मानधन आहे त्यांना त्यातली थोडी बचत करून हो. बाकी तुम्ही होलसेल मध्ये घेण्याला अर्ध्या किमतीत हो. दिलेली. हो, हो. म्हणजे शिंदे साहेबांचे फार उपकार आहेत. शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीला खूप सहकार्य केले, करत राहतील. आता स्वनिधीची जी योजना आहे ती शिंदे साहेबांनीच काढलेली आहे. जसे की भाजीपाला विक्रेते किंवा ज्यांना स्वतःचं शॉप टाकता येत नाही, ते जे लोक आहेत फुटपाथवर छोटे-छोटे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ही स्वनिधीची योजना आहे. आम्ही ते 700-800 लोकांना ती योजना करून दिलेली आहे. म्हणजे कसं ते योजनेचं स्वरूप कसं आहे त्याला भांडवलाचं कसं भांडवल कसं काय करता सोनिधी भांडवल म्हणजे असं आहे की स्वनिधी योजना जी आहे ती जे फुटपाथवर छोटे छोटे व्यवसाय करतात त्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा तो करण्यासाठी 15,000चं फर्स्ट लोन भेटतं आणि 15,000 झाल्यानंतर 25 भेटतं, 25 झाल्यानंतर 50 भेटतं आणि म्हणजे कोण देतं कोण हे नगरपालिकेकडून भेटतं किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी स्वनिधी म्हणून एक योजना काढलेली आहे ती योजनेतून लोन भेटतं. ते अजून कुणाच माहित नाही शासन- माहिती नाही हा. ते जनजागृती करणं माहिती करून देणं आणि मिळवून देणं हे हो करतात. हो हो, आम्ही मिळवून देतो ते त्यांचं काय जे असेल ते प्रोसेस करून देतो. किती आतापर्यंत असं किती जणाला दिलं काय सांगता येईल? बऱ्याच ठिकाणी ज्याला ज्याला म्हणजे ही महाराष्ट्रभर योजना आहे. ज्याला जिथं मार्गदर्शनाची गरज आहे आम्ही तिथं त्यांना सांगतो ही योजना कशी आहे, काय आहे, ह्याची परतफेड कशी आहे. ह्याला वार्षिक 2% व्याजदर आहे किंवा नाही बोललं तरी चालेल. अशी योजना आहे. कमीत कमी हम्म, व्याजामध्ये आहे हम्म. म्हणजे म्हणजे नसल्यासारखं. कुठेही आपण फायनान्सच्या बँकेच्या जर लोन घ्यायला गेलो तर हे लोन कसे येतं की 30%, 24% फायनान्स लोन आहे. फायनान्स सोडून आठवड्याला लोक घरी येऊन बसतात, नको नको त्या भाषेत बोलतात हे. तसं ही शासकीय लोन आहे. शिंदे साहेबांनी महिलांना कुठेतरी उभारण्यासाठी आणि महिलांसाठीच नाहीये ते सर्वांसाठीच आहे. राष्ट्रीयकृत बँकेकडून भेटतंय का? राष्ट्रीयकृत बँकेकडून भेटतं हे. ते ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती करून देणं आणि कुठं करायचं काय ग्रामीण भागाला माहिती नसतंय हो. ते करून देण्याचं काम तुम्ही करता. हो, आम्ही लाडक्या बहिणीच्या जे केवायसी चुकलेलं आहे ते दुरुस्त करून देतो आणि अगोदर ज्यांच्या केवायसी होत्या ते पण आम्ही 4-5 हजार महिलांच्या केवायसी करून दिलेल्या आहेतच. आणि ज्या महिलांच्या काही अडचणी असतात किंवा वयोवृद्ध असतात त्यांचे काही हॉस्पिटलचे वगैरे प्रश्न असतात ते पण आम्ही सोडवतो. जेवढं आपल्याच्यानं होईल तेवढं करतो. आपले बाळासाहेब ठाकरे, आनंदी दिघे साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून ज्या ज्या गोष्टी समाजाच्या हितासाठी येतात त्या आम्ही सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. तुमचं महिला सक्षमीकरणावर मोठं काम आहे बऱ्याच महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून दिला कोणाच्या मानधन असेल विधवाचं मानधन असेल ते तरी करता येईल पण अजून महिलाच्या अंगात पण बरेच म्हणजे कलागुण असतात तर त्यांच्याविषयी कुठल्या स्पर्धा वगैरे काय असं काय केलंय का वगैरे काय करायची प्लॅनिंग आहे का? मुळात कसं आहे प्रत्येक महिला ही स्वतः एक उद्योजिका असतेच पण तिला तिच्या कलागुणाची जाण जाणीव नसते. जसे की ती घरातल्या कामामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये ती स्वतःमध्ये जी काही चांगले गुण आहेत ती विसरूनच गेलेली असती. त्याला आपण त्या हिऱ्याला चमकावण्याचं काम करतो. म्हणजे तिच्यामध्ये जी काही आवड आहे त्या आवडीला कसं आपण बाहेर काढायचं मग ते कुठल्या खेळाच्या ह्याच्यामध्ये असू देत किंवा कुठलं काय म्हणते ते गायन हाताचे कोण गायन करत असेल. गायन असेल किंवा कुणाला निबंध स्पर्धा असतात किंवा बोलण्याचे वक्तृत्व नेतृत्व करण्याचे असते किंवा बऱ्याच महिलांना कसं आहे की घरामध्ये जे जुन्या लोक म्हणजे कसं ते लग्नामध्ये रुकवत वगैरे काही करत होते अशा काही जे प्रकार येत असतात म्हणजे त्यांना ज्यांना जे जे जमतं तेच त्यांना फक्त त्याच क्षेत्रामध्ये आपण कसं त्याच्या पाय उभं करायचं त्याच्यावर भर देतो. ते सुप्त गुण असतात त्या गुणाला एक वाव देण्याचा आणि कुठेतरी पुढे आणण्याचा प्रयत्न. हो हो. मला सांगा आणखीन याचं आतापर्यंत हे केलंय अजून काही नवीन संकल्पना आहेत का महिला सक्षमीकरण किंवा महिलाविषयी नवीन संकल्पना काय पुढे भविष्यात काय करायचं काय संकल्पना? आता सध्या आम्ही महिला दिन 8 मार्च जागतिक महिला दिन 8 मार्चच्या ह्या निमित्ताने आता महिलांचं एक मोठं संघटन एकत्र करून आम्ही त्याच्यावर चर्चा करणार आहेत आणि मग कामाला सुरुवात करणार आहोत. मोठं काम आहे महिला सक्षमीकरणावर तर महिला सक्षमीकरणाला जोडूनच तुम्ही लाडकी बहीण पतसंस्था बँक चालू केलेली आहे. तर त्या बँकेचं म्हणजे कुठपर्यंत आलंय आणि उद्देश करण्याचं काय त्याविषयी काय सांग? आपली बँकेचं नाव आहे राजमाता लाडकी बहीण सहकारी पतसंस्था. ह्या पतसंस्थेचं आपलं 80% रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता त्याचा टाइम आहे तो पण संपत आलेला आहे. रिक्वेस्ट करून आपण डबल त्याला साहेबांकडे देणार आहे. कारण आता आपल्याकडे कसं नगरपालिकेचे इलेक्शन आले, जिल्हा परिषद ग्रामपंचायत आली आणि मी एक पक्षाची कार्यकर्ते असल्यामुळे मला सगळा वेळ इकडे द्यायला लागला. त्यामुळे माझं थोडंसं तिकडे दुर्लक्ष झालेलं आहे.
आणि ही पतसंस्था लाडक्या बहिणीच्या योजनेतूनच होत आहे आणि महिलांना त्या पतसंस्थेमार्फतच कुठेतरी उभं करण्याचं काम ही पतसंस्था करणार आहे. आर्थिक दृष्ट्या महिलांना सबळ करण्यासाठी हे पतसंस्थेचं रजिस्ट्रेशन चालू आहे. पतसंस्थे झालं म्हणजे निश्चितच या पतसंस्थेमुळं ज्यांना गरजू महिलांना एक भांडवल मिळणार आहे आणि त्यातून ते उद्योग करणारे सक्षम होणार आहे. तर तुम्ही लाडकी बहीण न्यूज हे चॅनल एक चालू केलं, न्यूज चॅनल चालू केलं. मग काय त्याचा उद्देश? महिलांना हक्काचं व्यासपीठ, महिलाचा आवाज बुलंद करणे, काय सांगता येईल? लाडकी बहीण आपण हे जे चॅनल चालू केलेलं आहे की ह्याच्यामध्ये महिलांना कुठंतरी स्वतःला पण काहीतरी म्हणजे काहीतरी करता यावं म्हणून महिलांचे स्वतःचे आवाज महिलांच्याच हाताने कुठेतरी बाहेर आणण्यासाठी हे महिलांचं चॅनल केलेलं आहे आपण आणि ह्याच्यामध्ये पत्रकार किंवा हे बातमी घेणारे हे सुद्धा महिलाच असतील. अं, आता महिलांना किंवा जे मुली आहेत शिकलेल्या, ज्या मुलींना आवड आहे, महिलांना आवड आहे पत्रकार होण्याची, त्याला तुम्ही तुमच्या चॅनल पत्रकार म्हणून निवड करणार का? काय त्यांना आव्हान काय करणार? आपलं मुलींना किंवा महिलांना ज्यांना ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यांना त्यांना गाव लेवलवर, तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर आपल्याला ह्याची नियुक्ती करणे आहे आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला तरी चालेल. बरं, मला सांगा, तुमच्या सहकारी आहेत वनिता कोळी मॅडम आहेत, त्या अशा कार्यकर्ते म्हणून आहेत, त्यांचा किती तुम्हाला सपोर्ट, अगर अशा किती जास्त सपोर्ट करणाऱ्या किती महिला, टीम कशी आहे तुमची? नाही आपल्याला अख्ख्या आपल्या काय म्हणते ते धाराशिव जिल्ह्यामधून महिला सगळ्या सहकार्य करतात. आशा सेविका करतात, अंगणवाडी सेविका करतात किंवा प्रत्येक महिला करतात कारण आपला कुठेही स्वार्थ नाहीये. पण आम्ही 100% समाजकारण करतोय असं म्हणलं. आम्ही राजकारण करतच नाहीये. 80% समाजकारण सांगितलं, 20% राजकारण, पण पण तुमचं 100% आम्ही 100% समाजकारण चालू. आम्ही 100% समाजकारण करतोय त्यामुळं आमच्याकडे सगळेच जुडतात. आणि आपल्याकडे कसं आहे बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो गरिबी कुठं राहिलेली नाही पण तळागाळात जेव्हा जाऊन बघतो तेव्हा खूप गरजवंत आहेत, गरीब आहेत आणि ते बघून आपल्याला सहन होत नाही त्या गोष्टी. आहेत असेही लोक की तिथं म्हणजे प्रत्येकाने राजकारणी किंवा समाजकारणी किंवा प्रत्येक माणसाने थोडंसं लक्ष द्यायची गरज आहेच. मॅडम कोळी मॅडम, काय सांगाल तुम्ही? माळी मॅडमच्या सोबत आहेत, सहकार्य तुमचं नेहमीच असतंय, मिळून तुमचं महिला सक्षमीकरणावर काम आहे. तुम्ही अशा कार्यकर्ती म्हणून काम करत करत त्यांच्यासोबत महिला सक्षमीकरणावर काम करताय, तर कसं कसं वाटतंय आणि काय काय कामं केलीत, काय काय सांगाल त्याविषयी? आता म्हणजे मी अशा कार्यकर्ते आहे, पण मला पण अशी आवड आहे की एक महिलासाठी काहीतरी व्हावं किंवा त्यांनी पण घरातून जी महिलांना बाहेर पडता येत नाही किंवा कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्यांना पण बाहेर येता येईल किंवा त्यांना स्वतःच काहीतरी स्वतः उभा करता येईल की जेणेकरून की बाबा त्यांना स्वतःचा वैयक्तिक जो काही खर्च असेल तो भागवता येईल. या प्रकारे त्या माळी मॅडमची पण खूप धडपड असते की जेणेकरून कुठल्या पण महिलेला काहीतरी काम भेटावं किंवा कुठलीही महिला अशी अनपड किंवा म्हणजे असं हे नाही राहिली पाहिजे, चूल आणि मूल एवढ्यात नसावी. नसावी असं त्यांची धडपड असते. आणि कुठल्या पण महिलेसाठी त्यांचं म्हणजे असं असते गावागावात जाऊन की बाबा तुम्ही बाहेर पडा किंवा हे करा, खूप धडपडीनं त्यांचं काम आहे. त्यामुळे मी त्यांच्या सोबत म्हणजे त्यांना थोडं सहकार्य म्हणून काम करू लागत असते. निश्चितच आमच्या समय संघर्ष न्यूज चॅनलकडून दोन्ही मॅडमचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तुम्हालाही आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचं हे जे काम आहे, महिला सक्षमीकरणावर मोठं काम आहे, त्या कामाला हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या चॅनलवर खाली नंबर येत असतो, चॅनलचा नंबर असतो, जर कुणाला मॅडमला संपर्क करायचा असतो आणि जिल्ह्यातील कुठल्याही गावातील महिला असतील त्यांना मोफत प्रशिक्षण आणि उद्योग करण्यासाठी सहकार्य असं त्यांचं काम आहे. जर कुण्या गावात त्यांचं सहकार्य पाहिजे असेल तर या नंबरवर निश्चित संपर्क करा, तुम्हाला यांचा नंबर मिळेल आणि पूर्ण मॅडमचं सहकार्य तुम्हाला निश्चित लाभेल. धन्यवाद मॅडम, पुन्हा एकदा तुमचे आमच्या चॅनलकडून